आकाशवाणी मुंबई सादर करीत आहे नभोनाट्य ग्रँड मा दी ग्रेट। लेखिका नलिनी टेंबे, सादरकर्त्या उमा दीक्षित, सहभागी कलावंत सुशील जाधव, शीतल कुलकर्णी, रोहन गुजर, शुभांगी भुजबळ आणि ग्रँडमाच्या भूमिकेत प्रेमा साखरदांडे। थकली ग बाई, आता या वयात बघवतही नाही आणि करवतही नाही। श्रीराम श्रीराम। हा कापूस तर किती विसविशीत आहे, वाती पण चटकन वळत नाही, अगदी मनासारखाच हटवादी। खरंच समजूतदारपणाची 2-2 पावलं सारीच जण पुढे सरकली तर घर सुंदर दिसायला हवं, पण ते बाहेरून। आतून देहावर श्रीमंतीची मांडामांड करण्यात यांचा जितका वेळ जातो ना, त्याच्या पावपट अगदी थोडा वेळ काढून थोडा संवाद, थोडी विचारांची देवाणघेवाण केली तर घर कसं अगदी अंतर्बाह्य देखणं होईल। मी एकटी, अगदी एकटी प्रयत्न करते आहेच, पण केव्हा गाडी रुळावरनं धावेल कोण जाणे। कुणाचा मेला पायपूस कुणात नाही। बारभाई की खेती बरी यापेक्षा घरचा करता पुरुष ऑफिस, मीटिंग्स, दौरे, कामकाज यात मग्न, तर गृहिणी मैत्रिणी, भिशी, पार्टी, ट्रिप्स, रमी यांच्यात मग्न। आता घरातली रमारमीत रमली तर ते घर हसरं कसं राहणार? जाऊ दे, पावसाळ्यातलं गचाळ पाणी नाही का वाहत जात कुठंतरी, वाटेल तसं तिकडे। नाही नाही नाही, पण मला हे सुधारायचंच आहे। श्रीहरी श्रीहरी। ऐक पाय किती दुखतायत, जरा वर तरी घेते ग बाई, उंच। अगो बाई, 4 वाजले। आज महिला मंडळाची मीटिंग आहे ट्रिप बद्दल, उशीरच झालाय। आणि ही साडी इस्त्री एवढी दाबून केली तरी चापून चोपून काही राहत नाही। अहो आई, कसली पुटपुट लावलीये घरात तुम्ही, सदैव मनाशी चालू असते बडबड। आणि बघा, बसलात ना पुन्हा पाय कोचावर घेऊन, म्हटल्यावर केले पाय खाली। कित्येकदा सांगितले तुम्हाला असं बसत जाऊ नका, गाद्या खराब होतात। आणि बघायला तरी ते बरं दिसतं का? मलाही पटतं ग ते, पण पाय दुखतात, गुडघ्यात अगदीनं कळा येतात केव्हा केव्हा। केव्हाची पाय सोडूनच कापूस निवडत होते, पण म्हणजे आत्ताच पुरे खूपदा ऐकलंय हे मी। आणि मी आत्तापर्यंत निदान 25 वेळेला तरी सांगितलं असेल तुम्हाला की जवळच्या त्या डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन या म्हणून। औषध न घेता नुसते कोचावर ठेवून का पाय बरे होणार आहे तुमचे या वयात? नाही म्हणजे नाही, स्वतःला डॉक्टरांकडे जायला नको। आणि दुखल्याचं गाणं सारखं गायलं की मग शेजाऱ्यांनी, पाजाऱ्यांनी, घरच्यांनी आणि दारच्यांनी साऱ्यांनी आमच्या नावानं ओरडायचं। नेहमीच ठरलंय, ह्यात काही येता आमचा दोष आहे का? नाही ग बाई, नाही, सारखे नाही दुखत ग। असं दाबून जरा धरलं ना म्हणजे बरं वाटतं। उद्या डॉक्टरांच्याकडे जाईन आता। बरं, पाय दुखतात तर तिकडे तरी बसावं स्टोरूमच्या बाजूला, तिकडे कोणी येत नाही की जात नाही। मंगला, अगं तिकडेच बसले होते मी प्रथम, पण उकाड्यानं जीव अगदी हैराण झालाय बघ माझा। तिथं वारं अगदी नाही, तिथं उकाड्यात एकटीला बसून वैताग आला, म्हणून जरा इथं हॉलमध्ये येऊन बसले। म्हणजे कमालच आहे तुमची। आता सगळंच कसं जमेल बाई? हॉलही पाहिजे, वाराही हवा, मोकळी हवाही हवी आणि एकटंही नको। वा, सगळंच कसं जमेल आई? एक सांगू का तुम्हाला, माणसाला कसं सर्व बाबतीत जमवून घेता आलं पाहिजे। अगं बाई, इथे 4:15 झाले, किती उशीर झालाय मला तुमच्यामुळे। मीटिंग संपत आली असेल तिकडे। नाही पण मी जातेच, आज हौजी खेळणार होत आम्ही, मला उशीर होईल यायला। प्रिया पराग आले की ब्रेड बटर घ्यायला सांगा त्यांना, विसरू नका। आणि पुन्हा कोचावर जाऊ दे, जातेच मी। नाही विसरणार, बरं नाही विसरणार। म्हणे माणसाला सर्व बाबतीत कसं जमवून घेता आलं पाहिजे, हे सुद्धा नाही विसरणार बरं। मला शिकवते, माझ्या म्हातारपणी वागणुकीचे पाठ उठता बसता देतेस। अगं तू काय जमवून घेशील?
एवढं मी 25 माणसांच्या ह्या आपल्या घरात जमवून घेतलंय मी. किती कष्ट केले, वाडवडिलांची सेवा केली, किती दुखणी खुपणी आणि जीवघेणी बोलणी पण सोचली हो. कुणाला सांगू, कुणाला खरं वाटेल हे सारं? अगं, एकेकाळी नंदा जावांच्या बाळंतपणात ओसरीवरून माझघरात, अंगणातून देवघरात आणि बाळंतिणीच्या खोलीतून स्वयंपाकघरात असं चौफेर काय धावत होते मी. पण ह्या वयात मला माझ्या दुखऱ्या पायांना निवांत खोली राहू दे, पण एक कोपरा देखील हक्काचा मिळू नाही का ग? श्रीराम श्रीराम, आता किती जमवून घेऊ मी या वयात? हा अस्वस्थतेचा भोंगा माझं मन दिवस रात्र कोरत असतो. श्रीराम श्रीराम. अगोई 4:30 झाले. ते पिसाटलेलं वारं येईल आता. झालं, आलीच. ओह आजी, तू जागीच होतीस? मला वाटलं तुझी उगाच झोपमोड नको म्हणून हळूच दार. एनिवेज, आता मी मस्तपैकी सरबत पिणार. ये मेरा दिल सरबत का दीवाना. हळू रेडिओ लाव. किती मोठ्यानं. हे बघ, मी कानपणात. जरा आवाज कमी कर. अगं प्रिया, जरा बारीक कर ग. आवाज बारीक कर प्रिया. आजी, अगं जरा आवाज कमी केला मी. आणि पुन्हा दुपारची वेळ, सर्वांच्या विश्रांतीची. शेजारी पाजारी काय म्हणतील? अगं त्याचा जरा विचार कर. मोठा आवाज ऐकवत नाही ग अगदी. आजी, शेजाऱ्यांचा विचार कशाला करू मी? आणि हे बघ आजी, ते शेजारी पाजारी जाऊ दे. आम्ही आमच्या घरचे राजे अँड आय एम द प्रिन्सेस. समजलं? आहा, काय मस्त सरबत आहे आणि मस्त म्युझिक. काय जमलंय. वा वा वा, छान. आणि माझा डान्स पण. हे बघ आजी, ज्यानं त्यानं आपलं बघावं. माइंड युअर ओन बिझनेस. उगा शेजाऱ्यांची काळजी कशाला? सिम्पली रबिश. तू चुपचाप माझा डान्स बघ. ये ला ला ला. गेला ना तो? गेला ना? पडले ग. अगं, तोल सांभाळणं अगदी तारेवरची कसरतच. आणि मुलींच्या आयुष्यात तर ही तार, हीच आयुष्याची तोल सांभाळण्याची कसरत असते. बाई ग, एका बाजूला नवरा आणि त्याचे आप्त, आणि दुसऱ्या बाजूला तिचं जीवन. दोन्ही पण सांभाळायचं. नवऱ्याची पण कसरतच असते. दोघांनी पण एकमेकांची मनं सांभाळून तोल न जाऊ देता. काय बडबड करतेस आजी? मला गाणं देखील ऐकू येत नाहीये धड. उठू नकोच, आवाजासाठी उठू नकोस. तुझं हे नेहमीच आहे. ती समोरची रेखा बघ, काय जोरात रेडिओ लावते दिवसभर. हॉरिबल. आणि पलीकडची ती प्रेरणा, काय ठणाणा FM सुरू असतो तिचा. म्हणजे तू पण तिच्याच कडून प्रेरणा घेतलीस वाटतं. अगं, कसं समजत नाही तुला? वन लिटिल ट्रबल इज इनफ टू चेस अवे ऑल माय हॅपीनेस. अगं पण प्रिया, सर्वांनीच खरं म्हणजे शेजारच्यांचा विचार करायला नको का? हा करतो म्हणून तो, आणि तो करतो म्हणून सारे. अगं पण विचार कोणीच करत नाही. एकदम करेक्ट यार. आणि विचार तरी का करावा? आणि डायमंड कट्स डायमंड. आजीबाई, हे नवीन तत्व तुला माहित नाही. अ पर्सन कॅन नॉट प्लीज एव्हरीवन. तू असं कसं विधान करतेस प्रिया? अगं, घरातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा काही मर्यादा पाळण्याचं स्वेच्छेने ठरवतं ना, आणि त्याप्रमाणे वागतं, तेव्हाच घरातल्यांचे, शेजाऱ्यांचे आणि पर्यायाने समाजाचे संबंध सुधारतात, निरोगी होतात. प्रेमानंच जगही जोडलं जातं. ओह बाप रे, कुठं रेडिओ आणि कुठे तुझा समाज, कुठं माझं डिस्को म्युझिक आणि कुठं तुझं हे लॉजिक. म्हणे समाज, संबंध, प्रेम. काय छान मूड जमला होता माझा. डान्स पण मला मनसोक्त करायचा होता. देअर वॉज नो टाईम लाईक अ प्रेझेंट. पण काय, आजी 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 थांब. आता मी फॉरेनलाच जाणार आहे शिकायला, यु नो. बरं, सध्या तरी मी घरातच जाते डबे उडकायला. गेलं वादळ. म्हणे फॉरेनला जाणार आहे. अगं जा ना, आनंदच आहे मला. पण हां,
उच्च शिक्षण घेऊन त्याचा फायदा भारताला करून देण्यासाठी. तिथल्या भूलभुलैयाला न भूलता इथं परतलीस ना, तर माझ्या या हिरकणीचं स्वागत हिऱ्या मोत्यापेक्षाही किमती कौतुकाच्या मौक्तिक अश्रूंनी करीन. गेली वाटतं, नाहीच ऐकलं. जाऊ दे, आता रेडिओ बंद करून पुन्हा वाती हाती घ्याव्यात. श्रीराम श्रीराम. ओह, आज काय ब्रेडच ठेवून गेली मम्मा. किती भूक लागली होती मला. वाटलं होतं मस्तपैकी थालीपीठ, लोणी. अगं मग तू कर ना, शिक, मी येते ना मदतीला. नको नको, काही नको. त्यापेक्षा समोर इराण्याकडं. ओह माय गुडनेस, काय तुझा हा कापूस घरभर काय उडतोय. आय एम बोर्ड बाबा, ॲब्सोल्युटली. आणि तो रेडिओ बंद केलास वाटतं. आणि तो कापूस, ते पुंचके, तो सरकीचा ढीग, साऱ्या हॉलभर पिंजलेल्या कापसाचे ढग उडतील, ढग पंख्यानं. नाही उडायचे, दडपण ठेवीन मी त्यावर. तू पंखा जोरात केलास ना तरीही नाही उडणार. अगं, जसं विचारांच्यावर बुद्धीचं दडपण असतं ना, विचार कधीच सैरभैर वाऱ्यासारखे उडणार नाहीत. अगदी तसंच. कळलं कळलं. बरं, मी बाहेरच जाते कशी. शी, किती हा पसारा. कुणी आलं तर काय म्हणेल हे तुझे कापसाचे नि वातीचे डबे डुबेनी पुडके बघून. कोणी का म्हणून? अगं, आपलं घर प्रथम आपल्यासाठी. तुझंच तत्व ना मघाचं. हं? आणि फुलवातींच्या तयारीला का कोणी हसावं? का हसावं? देवापुढं निरांजन म्हणजे प्रसन्नता, प्रकाश म्हणजे ज्ञानदीप, ज्योत म्हणजे कणाकणानं झिजून प्रकाश देणारी, तपस्येचं व्रत घेणारी शांत शलाका. ओ माय गॉड, कानावर हात ठेवलेत मी. आता मी या घरात राहिले ना तर आय विल बी क्रेझी. आजी, हे तुझ्या वेळचं तत्वज्ञान आता कोणीही ऐकणार नाहीये. हे बघ, देवाला फक्त नमस्कारच पुरतो. हा फाफट पसारा नकोच असतो खरं तर. याला तू फाफट पसारा म्हणतेस प्रिया? इकडे बघ बरं. पियू, माझ्याकडे बघ. तू इतकी सुंदर, तरी हा एम्ब्रॉयडरी सिल्क कुर्ता, पावडर, लिपस्टिक, हेअरस्टाईल, मॅचिंग क्लिप्स, हा न खरा असलेला नखरा कशासाठी ग? हा फाफट पसारा कशासाठी? कशासाठी म्हणजे चांगलं, अधिक चांगलं दिसण्यासाठी. इट इज सो सिम्पल. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. होय ना. अगं, मग तेच आपल्यासारख्या सामान्यानं देवालाही लागू करावं. अगं, देवालाही असंच नटवायचं. ज्योतीमध्ये तेजस्विता, पवित्रता, सुगंधी फुलांनी प्रफुल्लता, गंधानं सुगंध आणि शुचिरभूतता, नैवेद्यानं प्रभूनं स्वीकारल्याचं अतीव समाधान आणि डोळे मिटून केलेल्या प्रार्थनेत. जाऊ दे, तुला काय त्याचं. गाढवा पुढे वाचली गीता. हे आजी, गाढव बिडवून म्हणू नकोस मला. मी कधी कधी का होईना पण देवाला नमस्कार करते. बस, पुष्कळ झालं. ऑनर टू होम, ऑनर टू गिव्ह, असं माझं तत्व. जास्त लाड नाही. माझी भूक सुद्धा गेली तुझ्या अमृत वाणीनं. तुझा उपदेश म्हणजे इट इज अ लॉंग लेन दॅट हॅज नो टर्निंग. एक सांगते प्रिया, बघ, तू प्रथम आपल्या मायबोलीत बोलायला शिक बरं. शी बाबा, जातेच मी आता. स्टायलिश भाषा तुला कशी कळणार, मी गोड वाटणार. आणि मला उशीरच होईल यायला, नाहीतर दटावशील 7च्या आत घरात. श्रीराम श्रीराम. नव्या पिढीचे हे आचार विचार आणि परभाषेचा स्वैराचार आणि म्हणे स्टायलिश. इंग्रजी शाळेत जाता म्हणून आपलं मराठी इतकं विसरायला हवं? मला आपलं नेहमी एक वाटतं खोळीला. दुसऱ्या जातीतली मुलं स्वतःची मातृभाषा विसरून आमचं मराठी बोलत असतील का? याचाही जरा मी पडताळा घेईन. शरीर थकलं पण मन नाही आहे माझं थकलं. हे आधुनिक वारं आम्हाला कुठे नेणार देव जाणे. श्रीराम श्रीराम. अरे, बेल वाजली वाटतं. आता पुन्हा एक वादळ. आजी हाय, आज तुझ्यासाठी छान सीडीज आणल्यात मी. ए संजय, लाव ना रे. यो आजी, व्हॉट्सअप. अरे यार पराग, मला तुझी आजी आवडते यार. घरात आजी आजोबा असले ना की असं मस्त वाटतं. काय आजी? माझे आजोबा देवाघरी गेले रे, आणि आजी
आजी वृद्धाश्रमात. ए पराग, चल सोड ना आता. काय सीडी ऑन करू? काय लावू बोल. ए आजी, तूच सांग ना काय लावू. तुला काय ऐकायचं आहे, मायकल जॅक्सन का टीना चार्ल्स? ए कोण रे तो आफ्रिकेचा निग्रो, त्याचं भजन, नाहीतर मग या ना 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 ब्रेक डान्स. अरे सॉलिड लावलंयस. काय एक एक सीडीज आहेत माहिती आहे आजी तुला? साल्सा, जाईव, रुंबा, चाचा, फॅन्टास्टिक. अरे बाबांनो, अरे काय हा तुमचा धांगडधिंगा. अरे जरा बारीक बारीक म्हणते ना. अगं आजी, ह्या सीडीज अशा जोरात लावल्याशिवाय मजाच येत नाही बघ. सगळं घर कसं हादरलं पाहिजे त्या स्ट्रोक्स न. थांब थांब थांब, हादरे खाऊन हे घर ढासळायच्या आधीच मी जरा हे बंद करते. अरे जरा बोलू दे रे. काय आजी, तू म्हणजे ना काय स्पीड मध्ये होतो आम्ही. काय संजय? हा ना यार. अरे पण थांब ना, थांब जरा. आजी काय म्हणते ते ऐकू तर, मग सुरू करू ना आपला डान्स. काय शहाण्यात, प्रथम मला सांगा, तुमचं खाणं पिणं म्हणजे पोटोबाची पूजा. आजी, आज ममाची मीटिंग ना, मग काय आम्हाला रोचक पाचक रुचकर ब्रेड माहिती होतं मला. मग काय समोरच्या समाधानमध्ये मस्त हाणलंय. मलाई सँडविच काय, चायनीज फूड काय, आणखी बटर उत्तप्पा. पोट मात्र सांभाळ ह बाप्पा. अगं आजी, तुला सांगतो, पोट पुरे म्हणत असताना असं चांगलं चापलंय ना. अगं म्हणून तर हा पराग गंगात आल्यासारखा नाचत होता ना मगाशी. बरं, पण संजू, तू अभ्यासाला आलायस ना? मग सुरू केव्हा करणार? अगं हो ग आजी, पण हे ऐकल्याशिवाय ना मूड नाही येत ग. थांब 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 पराग, ह्याच्याशिवाय मूड येत नाही खरंच. पण आठवतं, गेल्या वेळी अशा सीडीजवर नाचून नाचून उड्या मारून असे थकलात की शेवटी पुस्तक समोर ठेवून शेवटी चक्क झोपलात. हो अगं आजी, तसं झालं खरं, पण ते म्युझिकने नाही काही. अगं आम्ही फारच थकलो होतो आधीच. पण मग हे ऐकून मूड येतो ना. येतो म्हणजे काय आजी, एकदम सॉलिड, एकदम मस्त वाटतं. हा, एकदम प्रसन्न, रिलॅक्स्ड वाटतं. आजी काय आहे ना, म्युझिक इज द मेडिसिन ऑफ द ट्रबल्ड माइंड. खरंच इतकं छान वाटतं. टाळा, तर सारा थकवा, सारं टेन्शन असं गायब होतं. खरं सांगू संजू, पराग, मला असं वाटतं, थकलेल्या श्रमलेल्या मनाला, शरीराला हे ढॅन 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 स्ट्रोकवालं संगीत ऐकण्यापेक्षा मधुर झंकारणाऱ्या तारांचं संगीत ऐकलं ना, तर नाही का शांत प्रसन्न वाटणार? नक्कीच वाटायला हवं. अगं मंजूळ स्वर केव्हाही आल्हाददायकच, पण आजी ते काही कळत नाही ग. अरे मग हे तरी कुठं कळतंय संजू. या संगीतालाही स्वर, ताल, लय, ठेका, अर्थ, रागाचा आविष्कार, काही शास्त्र असेलच, पण हिसके देण्यापलीकडे काय कळतंय? आपलं भारतीय संगीत आणि त्याचे विविध पैलू कधी ऐकलेच नाहीत तर समजणार तरी कसं? अरे साखर कधी खाल्लीच नाही तर त्याची गोडी कळणार कशी? पण आजी, आजकाल तर सगळीकडे हेच ऐकायला येतं. अरे राजानो, हेच तर चुकतं आपलं. हिरकणी बघण्याचा प्रयत्न न करता आपण गारगोटीच कवटाळून बसतो. आपल्या संगीतात काय जादू कमी आहे? भारत संचालन कवायतीपासून तर रणमैदानावरील तुतारीपर्यंत आणि राजदरबारापासून अध्यात्माकडे नेणाऱ्या या स्वरांचं साम्राज्य आहे. सामवेद तर बाळांनो पूर्ण स्वरात बांधलेला आहे. पण तिथं डोकावणार कोण? आपल्या संगीताची परंपरा फार तेजस्वी आणि अनादी आहे. करेक्ट आजी, एकदम करेक्ट सांगतेस. अगं आमचे बाबा पण सांगतात ना, त्यांच्या लहानपणी त्यांनी शास्त्रीय संगीतच जास्त ऐकलं, दुसरं कानावर काही पडायचंच नाही. हे पराग, आज माझे बाबा मोठे जाणकार आहेत ना शास्त्रीय संगीताचे. अरे त्यांच्या गोष्टी आम्ही सर्व किती तन्मयतेने ऐकतो. सर्वजण त्यांना रसिक श्रेष्ठ म्हणून आदरानं मान सुद्धा देतात. बरोबर आहे रे बाळांनो. यासाठीच घरात संस्कार चांगले हवे. सगळ्यात महागडी ही अनुभवाची शाळा. पण मजा अशी, तिथं फी काहीच द्यावी लागत नाही ना. घर किती लहान असलं तरी एक छोटा, अगदी छोटा कोपरा देवासाठी असतोच की नाही. त्याची आर्ततेनं केलेली आरती. संजू, पराग, अरे घरात जे घडतं, जे ऐकतो, जे पाहतो
त्यातूनच देशप्रेमी, झुंजार योद्धे, निस्वार्थी नेते, थोर साहित्यिक, कलावंत निर्माण होतात. पटलं का रे तुम्हाला? खरं खरं सांगा. पटलं आजी, तू म्हणतेस ना ते एकदम पटलं. पण हे कसं? गणेशाची मिरवणूक, विसर्जन, अशा वेळी तरुण तरुणींचे होणारे विचित्र अंगक्षेप आणि कर्णकटू म्युझिक. माझं मन फार विचलित होतं रे. वाटतं हे सारं थांबवलं पाहिजे. अंगविक्षेप म्हणजे नृत्य नव्हे. आणि आजी, आम्ही ह्या तरुण पिढीनेच ते थांबवलं पाहिजे. शब्बास रे माझ्या नातवानो. आपल्या संस्कृतीचा विसर पडला तर कृत्रिम आणि विकृत जीवनाकडे वाटचाल सुरू होते. फास्ट पिक्चर, फास्ट म्युझिक, फास्ट लाईफ, फास्ट फूड. बाळानो, शरीरात मन नावाचं जे न दिसता कार्य करणारं पिशाच्च आहे ना, ते वटणीवर आणाल ना तर ते देवदूतही होऊ शकतं. तेच आपण शोधायचं, जोपासायचं. नुसत्या अभिजात संगीतातच नाही तर आपले ग्रंथ विदेशात अनुवादित झाल्यानंतर मग ते इथे प्रमाण मानले जावेत. किती लाजिरवाणी गोष्ट ना. एकदम उंच उडी झेपत नाही. सामान्यापासून असामान्यापर्यंत रस्ता कापायचा तो हळूहळूच होणार. मधले टप्पे गाठीत गाठीत कुठंही पाय न घसरण्याची दक्षता घेत घेत सकारात्मक बळकट मनोवृत्तीनं पुढचं पाऊल टाकायचं असतं. पटलं आजी, एकदम पटलं. अगं आजकाल रस्त्यातून फिल्मी संगीत, डिस्को म्युझिक वाजत असतं. वाजत कसलं अगं, टाहो फोडत असतं. प्रत्येक जयंतीला आदल्या दिवशी मांडवाची रोषणाई करताना मध्यरात्रीपर्यंत, म्हणजे पार 12 वाजेपर्यंत, नंतर हळूहळू, नंतर दुसऱ्या दिवशी मिरवणूक विसर्जित होईपर्यंत ती गाणी ऐकून अगं आपलंही विसर्जन व्हायची वेळ येते. अशा वेळी सतार, सरोद किंवा जुगलबंदी, अभिजात संगीताच्या रेकॉर्ड्स ऐकवल्या तर जनतेत का नाही अभिरुची निर्माण होणार. पण हे कसं? शाबास रे बाळानो. मी थकले बोलून बोलून. हरकत नाही, पण परिणाम झाला. समाधान झालं मला. संजू, अरे का नाही जमणार? पूर्ण हौद लगेच दुधानं भरणार नाही, पण पाणी तर धवल शुभ्र दुधाळ होईल. हळूहळू हौदही पूर्ण दुधानं भरेल. चांगल्या सुधारणेची सुखांत नेहमी एकट्यानंच होते. दिवसेंदिवस सतेज होत जाणं हा तर नियम सुधारणेचा. वाटेत तुम्हाला अनुयायी भेटतील. प्रथम दुसऱ्याचा विचार करा. मग तो दुसरा शेजारचा असो, घरातला असो किंवा समाजातला. बाळांनो, त्यातूनच अतूट ऐक्य निर्माण होईल. मान लिया. अवर ग्रेट ग्रँडमदर सब कुछ मान लिया. अगदी तसंच करणार. खरंच आजी, आता तू बघच आमच्यात किती आणि कसा बदल होत होते. अरे, पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्षाला उत्तुंग विहार झेपत नाही म्हणतात. तुम्हाला तर आज किती सुविधा आहेत. अभिजात संगीताच्या मैफलीची मजा घ्या. एखादी ग्रंथजत्रा बघायला जा. व्याख्यानमालेला नियमित जा. तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल. खूप ज्ञान मिळवा. उच्च शिक्षण घ्या ना. पण तुमची नाळ भारताच्या मातीत पुरलेली, ती सदैव तुम्हाला पुकारत राहील हे विसरू नका. आपला देश, आपली भाषा, आपले संस्कार आणि आपली अनादी अनंत संस्कृती सारं अभ्यासून आपला भारत बलवान करा. मी आजी तुझं अक्षर लक्षात ठेवून अगदी तसाच वागे. हो आजी, मी पण तुझ्या शिकवणीप्रमाणे अनमोल विचारांनी देशासाठी वागण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. प्रॉमिस आजी. अगं, आज तू आम्हाला नवी दृष्टी दिली आहेस. शाबास रे माझ्या बाळानं. जेवढं या असे या. माझा थरथरता हात तुमच्या पाठीवरून फिरू द्या. असं. पिलानो, तुमच्यात काय नाही हे बघू नका. अरे, शेतकरी जेव्हा पेरणी करतो ना तेव्हा त्याचा आत्मविश्वास असतो की पीक नक्की येणारच. तुमच्या व्यक्तिमत्वात अमोघ शक्ती आहे. निरंतर तुमच्या स्वप्नांचा नाद तुमच्या कानी व्हायला हवा. तुमचं अंग रोमारोमातून शहारून येईल आणि नव्या जोमानं तुम्ही ध्येय गाठण्यासाठी आगेकूच कराल. आयुष्याला जिंका. यशाचे तुम्ही धनी हमखास व्हालच. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. कल्याण मस्तू. ऐक, इतका वेळ एकाच ठिकाणी बसून पायात जोरदार कळ आली ग. श्रीराम श्रीराम. हा, श्रीराम पण आठवला. थांब आजी,
सरळ कर पाय, मी दाबून देतो. नको नको. अरे संजू, पराग, नको दाबू रे. अगं राहू दे का आजी. श्रीराम. चहा करून आणू का आई? खूप कळाली का जोरात? तू 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 केव्हा आलीस? अगं इतका वेळ बडबड करत होते ना या बाळूकाळूशी, तर लक्षच नाही गेलं. पण आता एकदम कळ आली. ते काही नाही, आता मीच तुम्हाला उद्या दवाखान्यात घेऊन जाईल आई. हो हो. हा सूर्य कुठे उगवला मंगल? नाही आई, सूर्य रोजच्या सारखाच रोजच्या ठिकाणीच उगवलाय, पण त्या तेजाची किरण मात्र आज माझ्या अंगावर पडली. म्हणजे नाही, मी नाही समजले. कशी लवकर आलीस? अहो आई, आमचा हौजी गेम कॅन्सल झाला आज. मग मी घरी आले तर तुमचे आणि पियूचे सवाल जवाब चालू होते. खूपच रंगले होते. मी मागल्या दारानं आत आले. अनायसे सखूबाई भांडी घासतच होती. आई मी चुकत होते, तुम्ही वेळीच मला सावरलं. थेंबाचा ओलावा पण मी कधी घेतला नाही, पण आज मात्र सद्विचारांचं स्नानच मला घडलं. आता मी घराकडे आणि घरातल्या सगळ्यांकडे पूर्ण लक्ष देईन. वा, छान छान. अगं मंगल, आम्ही म्हातारी माणसं बोलतोय ना, ते तुमच्याच हितासाठी, भल्यासाठी. तो उपदेश, सल्ला पुस्तकी नसतो. 60-70 वर्षाच्या आयुष्यातील तो एक गाळीव अनुभव असतो. आणि एक एक सुरकुती म्हणजे अनुभव संपन्नतेची पताका असते. होय ना आजी? अगं भवानी, तू केव्हा आलीस ग? अगं तू जेव्हा या बाळूकाळूचे कान पिळत होतीस ना, तेव्हाच आले. म्हटलं चालू दे आरामात. मी पण मागल्या दारानं गुपचूप आले. पण आजी, आज तू खरंच छान कामगिरी केलीस. आम्हा सर्वांचे डोळे उघडलेस. नवीन विचार, नवीन दिशा दाखवलीस. यू शेप अवर थॉट्स. आलं का पुन्हा तुझं स्टायलिश इंग्लिश? पण संजू, पराग, मंगल आणि तू रागावू नका आजीवर. मनात राग असला ना तर चेहऱ्यावर दिसतोच, तो लपत नाही. नाही आजी, तसं काही नाही. अजिबातच नाही. मला स्वाभिमान शिकवला आजीने. आणि मला प्रेमाची बांधिलकी शिकवली. मला अभिजात कलेची संपन्नता शिकवली. कोणी? ग्रँड मा दी ग्रेट. आजीने आम्हाला नवी दृष्टी दिली, विचारी होण्याचा कानमंत्र दिला. आजी, आज तुझं नाव आम्ही ठेवणार. ए चला रे चला, फेर धरा, आपण नाचू गाऊ सारे जण. चला. अरे नको रे बाळानो. हा, तुम्ही मला आज इतका आनंद दिलाय की या माझ्या आयुष्याच्या उतरणीवर हा आनंदाचा पाऊस मी सदैव झेलून समाधानी राहीन. दुसरं मला काही नको. माझी नातवंड यशवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत व्हावीत, एवढीच इच्छा माझी. ए यारे या संजू, पराग, चला. चल. नको काय हे? आजी आमची आजी, आजी आमची ग्रेट. ग्रँडमा दी ग्रेट, ग्रँडमा दी ग्रेट. आजी आमची आजी ग्रेट. ग्रँडमा दी ग्रेट, ग्रँडमा दी ग्रेट. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य ग्रँडमा दी ग्रेट. लेखिका नलिनी टेंबे. सहभागी कलावंत सुशील जाधव, शीतल कुलकर्णी, रोहन गुजर, शुभांगी भुजबळ आणि ग्रँडमाच्या भूमिकेत प्रेमा साखरदांडे. निर्मिती सहाय्य मधुलिका कोशी. सादरकर्त्या उमा दीक्षित.